हॅलो फ्रेंड्स, फॉरेस्ट मेन्शुरेशनमध्ये या ठिकाणी ट्री हाईट मोजण्यासाठी किंवा झाडाची उंची मोजण्यासाठी आपण नॉन इन्स्ट्रुमेंटल मेथडमध्ये दोन पद्धतींचा वापर करणार आहे. एक आहे या ठिकाणी शॅडो मेथड, म्हणजे सावलीच्याद्वारे झाडाची उंची मोजायची, आणि दुसरी आहे सिंगल पोल मेथड. ओके, तर या दोन मेथड कशा असतात ते आपण या ठिकाणी ऑन फील्ड बघूया. या ठिकाणी फॉरेस्ट मेन्शुरेशनमध्ये आपण झाडाची उंची मोजणार आहे. झाडाची उंची मोजण्यासाठी एक पद्धत आहे की आता हे जे झाड आहे निलगिरीचं, युकॅलिप्टसचं, या ठिकाणी आपण त्याच्यावर चढून जाऊन या ठिकाणी एक टेप पूर्ण लावू शकतो. परंतु दुसरी एक मेथड आहे की ग्राउंडवरच थांबून आपण या ठिकाणी झाडाची उंची कशी मोजायची ती पद्धत म्हणजे शॅडो मेथड. शॅडो मेथड अतिशय सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की या ठिकाणी हे जे पोल आहे किंवा ही जी काठी आहे, त्या काठीची उंची आपल्याला माहित आहे की हे 6 फुटाची काठी आहे. ओके, या 6 फुटाच्या काठीची सावली किती पडले ती या ठिकाणी आपण टेपवर मोजणार. त्या सावलीच्या आधारे या ठिकाणी एक रिलेशन तयार होतं. जर 6 फुटाची काठी या ठिकाणी इतकी तिची सावली यावेळेस पडत असेल, तर त्याच वेळेस त्या ठिकाणी झाडाच्या सावलीची लांबी मोजायची, जी की या झाडाची पुढे पडलेली आहे. त्याच्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी मॅथेमॅटिकल रिलेशन वापरून झाडाची उंची काढू शकतो. कसं ते प्रोसेस आता बघा. आता या ठिकाणी या काठीची जी काही शॅडो आहे ती 6 फुटाची काठी आहे, तर तिची शॅडो पडली 18 फूट. ओके, सो 6 फुटाच्या काठीची शॅडो ची जी काही लेंथ आहे ती 18 फीट आहे. आता हे दोन आपण रीडिंग घेऊया की काठीची लांब उंची आणि शॅडोची या ठिकाणी लेंथ. आता आपण झाडाची तर उंची नाही मोजू शकत, पण या ठिकाणी झाडाची सावली मोजू शकतो. तर ती किती आहे ते बघूया आपण. तर आता या ठिकाणी आपण झाडाचा जो बेस आहे त्या ठिकाणी बेस बघा, त्या बेस पासून तिची शॅडो, तिची सावली जिथपर्यंत पडले तिथपर्यंत या ठिकाणी मेजरमेंट करणार आहे. तर हे मेजरमेंट किती बसतंय ते बघूया. आता या ठिकाणी इथपर्यंत त्या झाडाची शॅडो आलेली आहे युकॅलिप्टसच्या, तर ते डिस्टन्स बसलेलं आहे 104 फूट. तर यानुसार आपण रिलेशन करूया की 104 फूट झाडाची शॅडो आहे, काठीची या ठिकाणी जी शॅडो आहे ती या ठिकाणी 18 फूट आहे, आणि काठीची हाईट जी आहे ती 6 फूट आहे. ह्या तिन्ही व्हॅल्यू वापरून आपण झाडाची उंची काढू शकतो. त्याचा आता मॅथमॅटिकल रिलेशन तुम्हाला दाखवतो. आता जे ऑन फील्ड आपण डायमेन्शन्स घेतलेले आहेत शॅडो मेथडमध्ये, त्याच्यामध्ये बघा, आपल्याला ए बी ट्रीची हाईट काढायची आहे. बट युझिंग दिस शॅडो मेथड, इन दॅट ए टू बी मीन्स ए बी इज द दॅट स्टिक हाईट, किंवा ती जी काही आपण काठी घेतलेली त्याची उंची आहे ती आहे 6 फूट. दुसरं तिची शॅडो म्हणजे बी डी, तिची शॅडो पडलेली आहे इव्हिनिंग टाइमला 18 फूट. त्याच्यानंतर 18 फीट. त्यानंतर शॅडो ऑफ ट्री बी डी इज इक्वल टू 10 फीट. सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी इथे टाकायचं. हाईट ऑफ द ट्री इन फूट इज इक्वल डिवायडेड बाय हाईट ऑफ स्टिक 6 इज इक्वल टू शॅडो किंवा लेंथ ऑफ द शॅडो म्हणजे ट्री शॅडो बी डी किती आहे 104 डिवायडेड बाय या ठिकाणी स्मॉल बी डी म्हणजे शॅडो ऑफ स्टिक किती आहे 18. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ए बी इज इक्वल टू अराउंड 34.66 फीट आपल्याला या ठिकाणी मिळतं बाय युझिंग शॅडो मेथड. म्हणजे झाडाची उंची या ठिकाणी 34.66 त्या दरम्यान या ठिकाणी फूट आहे याची उंची. हे झाडावर आपण कुठेही न चढता या ठिकाणी काढलं. त्याच्यानंतर जी दुसरी मेथड आहे जिला म्हणतात सिंगल पोल मेथड, ती देखील आपण ऑन फील्ड बघूया. हॅलो फ्रेंड्स, आता दुसरं जे ट्री मेजरमेंटचं या ठिकाणी आपली मेथड आहे त्याला म्हणायचं सिंगल पोल मेथड. या सिंगल पोल मेथड मध्ये आपण काय करतो, तर या ठिकाणी ह्या झाडाची उंची मोजताना एक पोल घ्यायचा, त्या पोलवर आपला हात अशा डिस्टन्सवर होल्ड करायचा की ते अंतर या टोकापासून काठीच्या आपल्या हाताचं आणि डोळ्याचं जे अंतर आहे ना तेवढं पाहिजे. ओके, हाताचं जिथपर्यंत काठी पोचते तेवढं, किंवा आपला हात जेव्हा आपण स्ट्रेट ठेवतो ते स्ट्रेट हात कुठपर्यंत पोहोचतो ते डोळा इथपर्यंत ते डिस्टन्स आहे. आता माझं जर बघितलं तर मी ते काउंट केलं तर ते 2 फूट बसतं. त्याच्यामुळे या काठीच्या टोकापासून ते मी हात होल्ड करताना या ठिकाणी 2 फुटावर होल्ड करणार आहे. हे झालं पहिलं आपलं पोलवरचं काम करायचं. हात होल्ड करताना डोळ्यापासून आपल्या हाताचं जे अंतर आहे तेवढ्या अंतरावर आपण काठीला या ठिकाणी पकडायचं. ते 2 फुटावर पकडलं. ओके, सो नेक्स्ट स्टेप. आता या ठिकाणी इथं जे मी पकडलंय आणि ही जी काठीचं टोक आहे झाडाकडे असं बघायचं एका डोळ्यानं, एक डोळा झाकून,
आणि या ठिकाणी माझा हात जो आहे ही या ठिकाणी झाडाच्या बॉटमला मॅच झालं पाहिजे आणि काठीचे जे टोक आहे ना ते झाडाच्या वरच्या शेंड्याला मॅच झालं पाहिजे. आता या ठिकाणी मी जेव्हा बघतोय तेव्हा वरचं टोक या ठिकाणी शेंड्याला मॅच झालंय आणि हे बॉटमला बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये. आता मी जिथं काठी पकडलेली आहे ती हाताची मूठ या ठिकाणी झाडाच्या बेसशी मॅच झालेली आहे आणि काठीचे जे वरचं टोक आहे ते झाडाच्या शेंड्याशी मॅच झालेलं आहे. ज्या ठिकाणी हे मॅच होईल त्या ठिकाणी या ठिकाणी जमिनीमध्ये ही काठी रोवून टाकायची आणि ते जमिनीवरचं अंतर या ठिकाणी हे जे आहे इथून जे अंतर झाडाच्या बेस पर्यंत मोजलं जाईल ते म्हणजे झाडाची उंची असणार आहे. सो दिस इज द सिंगल पोल मेथड. आता मी या लोकेशन पासून झाडाची उंची मोजतो की आपल्याला एक्झॅक्ट त्याचं डायमेन्शन्स मिळेल. आता या ठिकाणी हे जे अंतर आहे जिथं मी काठी या ठिकाणी रोवली जे मॅच झाल्यानंतर ते अराउंड 34.66 फूट किंवा 34.5 फुटापर्यंत या ठिकाणी बसलेलं आहे. याचा अर्थ या झाडाची उंची 34.5 फूट आहे. ही या ठिकाणी सिंगल पोल मेथड आपण काढलेली आहे. झाडावर चढायची गरज नाही, काय नाही.